रविवारची शांत सकाळ. आपण पंढरपूरला जाऊया असं सांगून गावातीलच एका व्यक्तीनं महिला सरपंचांना आपल्या गाडीत बसवलं. मनामध्ये विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या त्या महिला सरपंचाला कल्पनाही नव्हती की ज्या गाडीत त्या बसत आहेत तो त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या 50 वर्षीय महिला सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांची अतिशय निर्गुणपणे गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी त्यांचा प्रियकर प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील याला बेड्या ठोकलेल्या आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण हे व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत सुरेखा न्यारे आणि संशयित आरोपी प्रकाश पाटील हे दोघेही शिरगावचेच रहिवासी. दोघांची घरे गल्लीत समोरासमोर. शेतातील कामगारांमध्ये एकमेकांना मदत करत असल्यामुळं दोन्ही कुटुंबात कमालीची जवळीकता होती. याच जवळीकतेचं रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झालं. गेली 2.5 वर्षे सुरेखा या शिरगावच्या सरपंच म्हणून कारभार पाहत होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नात्यात कटुता आली होती. माझ्याशी लग्न कर, नाही तर. सुरेखा यांच्याकडून वारंवार लग्नासाठी येणाऱ्या दबावाला आणि धमक्यांना प्रकाश हा कंटाळलेला होता. याच रागातून त्याच्या डोक्यात शिजत होता एक भयानक कट. रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास प्रकाशने सुरेखा यांना पंढरपूरला जाण्याचं आमिष दाखवलं. आपल्या MH9 ZZ 6815 या क्रमांकाच्या मोटारीत बसून तो त्यांना गावाबाहेरील लिंडोरी नावाच्या शेतात घेऊन गेला, जिथे त्याचे जनावराचे शेड होते. शांत निर्मनुष्य परिसर पाहून प्रकाशनं अचानक सुरेखा यांच्यावर झेप घेतली आणि त्यांचा गळा आवळला. काही मिनिटांच्या तडफडीनंतर सरपंचांचा श्वास कायमचा थांबला. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रकाशने मृतदेह थेट मुंबईच्या समुद्रात फेकून देण्याची भयंकर योजना आखली होती. सुरेखा यांचा मृतदेह गाडीतच टाकून तो शाहूवाडीतून थेट भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे पोहोचला. आपल्या या कटात मदत व्हावी म्हणून प्रकाशने भिवंडीत पोहोचल्यावर आपल्या भाच्याला म्हणजेच संदेशला फोन केला आणि घडलेला सगळा प्रकार सांगून पुढील प्लॅन समजावून सांगितला. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. मामाचा हा भीषण प्रकार ऐकून भाचा संदेश हादरून गेला. त्याने घाबरून न जाता कमालीची सतर्कता दाखवली आणि थेट पोलिसांशी संपर्क साधला. भाच्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नारपोली पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित आरोपी प्रकाश पाटील याला ताब्यात घेतलं आणि अशा प्रकारे मृतदेह समुद्रात फेकून देण्याचा त्याचा कट पुरता उधळला गेला. नारपोली पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी शाहूवाडी पोलीस ठाण्याला याची माहिती देण्यात आलेली आहे. एका महिला सरपंचाचा अशा प्रकारे निर्घुण खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शिरगावसह संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात तीव्र खळबळ उडालेली आहे. लग्नाचा तगादा, विश्वासाचा घात आणि भाच्याची सतर्कता या सगळ्या नाट्यातून एका सरपंचाच्या हत्येचा रहस्यमय उलगडा झालेला आहे. पुढील तपास सध्या शाहूवाडी पोलीस करतायत.